एका सुंदर गावात एक छोटंसं शेतकरी कुटुंब राहत होतं. एक साधा भोळा शेतकरी रामू, त्याची पत्नी गौरी आणि त्याचं लहानसं गोंडस बाळ. एक दिवस रामू शेतातून येत असताना त्याला एक मुंगूस जखमी अवस्थेत दिसला. अरे बिचारा, कोण ठेवलं असेल तुला असं? चल ये माझ्यासोबत, माझ्या बाळाला खेळायला एक मित्र मिळेल. रामूने मुंगसाला प्रेमाने उचललं आणि घरी घेऊन आला. अहो, हे कोण आणलत? मी हा मुंगसाचा पिल्लू आपल्या बाळासाठी आणला आहे. हे दोघे एकत्र खेळतील आणि मोठे होतील. हळूहळू मुंगूस आणि बाळ खूप जवळचे मित्र बनले. दोघे एकत्र खेळायचे आणि वाढायचे. बाळा, आता तू झोप. मला बाजारात जाऊन येते. मी बाळाला पाळण्यात झोपवलंय. जरा काळजी घ्या. पण मला या मुंगसाची थोडी भीती वाटते. याला बाळाजवळ येऊ देऊ नका. अगं वेडे, आपला बाळ जसा आहे तसाच हा मुंगूसही आहे. तू काळजी करू नकोस. जा, बाजारचे काम संपवून लवकर परत ये. गौरी बाजारात गेली आणि दुसरीकडे रामू देखील एका मित्राला भेटून गप्पांमध्ये रमला. त्याचवेळी खिडकीतून एक विषारी साप घरात येतो. मुंगसाने ते पाहिले. त्याने क्षणाचाही विचार न करता झेप घेतली. घरभर धूम सुरू झाली. शेवटी मुंगसाने साप मारला. गौरी बाजारातून परतते. तिला दारामध्ये मुंगूस दिसला. मुंगसाच्या तोंडाला तिने रक्त बघितले. अरे देवा, याच्या तोंडावर रक्त! या विश्वासघातकी मुंगसाने माझ्या बाळाला मारले. मी तुला सोडणार नाही. ती विचारही न करता रागात टोपली मुंगसावर आपटते. मुंगूस जखमी होऊन जमिनीवर पडतो. गौरी धावत बाळाकडे जाते. बाळ शांत झोपलेलं असतं आणि पाळण्या शेजारी साप मेलेला असतो. हे काय आहे? हे देवा, मी हे काय केले? माझ्या निष्ठावान मित्रा, तू माझ्या बाळाला वाचवलंस आणि मी तुलाच मारलं. काय झालं गौरी? अरे, आधी विचार तर केला असतास. निष्कारण शंका घेणं किती धोकादायक असतं. ज्याने बाळाचे प्राण वाचवले त्या निष्ठावंत मुंगसाला त्यांनी गैरसमजात मारले. बोध, आधी पहा, समजा, मगच निर्णय घ्या. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.